पण त्यांच्या तेर या गावात त्याचं जन्मगाव जे आहे ते तेर या गावात आहेत. आपण मागे पाहू शकताय हा त्यांचा वाडा आहे पूर्ण. याच वाड्यात त्यांचं बालपण गेलं, याच ठिकाणी जन्म झाला. प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण त्यांनी तेर या गावातच पूर्ण केलेलं आहे. यानंतर 1980 मध्ये जेव्हा पद्मसिंह पाटीलांचा राजकारणाचा पीक पिरियड होता त्या काळामध्ये त्यांचं व शरद पवारांची जवळीक झाली. या जवळीकीच्या माध्यमातूनच त्यांचं व सुनेत्रा पवार व अजित पवारांचं लग्न जमलं. यासाठी प्रतिभा पवार यांनी पुढाकार घेतला. आपल्यासोबत आज हा अभिमानाचा दुःखाचा व अभिमानाचा क्षण आहे. एकीकडे अजित पवारांचं जावयाचं दुःखद निधन झालेलं आहे, त्याचं दुःख आहे. व तेर गावातील एक कन्या उपमुख्यमंत्री पदावर बसते, याचं एक अभिमान आहे. दुःखाच्या व अभिमानाच्या या विवंचनेत अडकलेल्या तेरवासीय आपल्यासोबत आहेत. ज्या दिवशी निधनाची वार्ता काली तब्बल 2 दिवस कंप्लीट 2 दिवस तेर गाव पूर्णपणे बंद होतं. बाजारपेठा बंद होत्या, वातावरण शून्य होतं. आपल्यासोबत तेरवासी आहेत, त्यांच्या याविषयी भावना काय जाणून घेणार आहेत आपण. काय भावना आहेत आपल्या? मी प्रथमतः आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहतो. आम्ही तशी श्रद्धांजली अगोदरी वाहिली, गावाने सगळ्या वाहिली. आणि सुनेत्रा त्यांचा आणि आमचा कौटुंबिक स्नेह, कैलासवासी बाजीरावजी पाटील हे सुनेत्रा त्यांचे वडील, आणि त्यांना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, अजित सिंह पाटील साहेब आणि अमरसिंह पाटील असे 3 भाऊ आणि 10 बहिणी. आणि त्यांना 3 आई होत्या. एक सगळ्यात मोठ्या आईचं नाव जिजाबाई, मधव्य आईचं नाव अरुणाबाई आणि धाकट्या आईचं नाव सुनेत्रा, त्यांच्या आईचं नाव द्रौपदीबाई. असं सगळं मोठं एकत्र कुटुंब होतं. इथं 12 वाडे आणि 13 गावचे पाटील बाजीरावजी पाटील होते. त्यावेळेसपासून त्यांच्या घरी राजकारणाचा वारसा आहे. त्यानंतर मग डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब राजकारणात आले, जिल्हा परिषदचे सदस्य झाले, सभापती झाले, त्यानंतर आमदार झाले, राज्यमंत्री झाले, त्यानंतर कॅबिनेट मंत्री झाले. त्यावेळेसपासून ह्यांनी सगळं जवळून राजकारण पाहिलं आणि त्यांच्या त्या राजकारणाचा त्यांना बाळकडू मिळालं. लहानपणापासून राजकारणाची त्यांना सगळी हे मिळाली, शिकवण मिळाली. आणि हे कुटुंब गावात ही सगळ्या यांच्याशी हे होतं. खूप मोठे नातलग आणि खूप मोठा मित्रपरिवार आणि नात्याचा परिवार आहे. आणि ह्या सगळ्याबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या ह्यांनी संबंध ठेवलेले आहेत. आणि ह्यांचं पहिल्यापासून इथं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे माध्यमिक शिक्षण झालं. 10वी नंतर त्या औरंगाबादला सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी गेल्या. तिथं त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालं. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठामध्ये घेतलं. आणि त्यानंतर मग 1985 साली त्यांचा विवाह झाला, अजितदादावर विवाह झाला. विवाहानंतर त्यांचं काही गावासोबत कनेक्ट राहिला का? विवाहानंतरही त्यांचं येणं जाणं आहे आणि सगळ्याशी त्या वैयक्तिक नावाने ओळखतात. मी 1986-87 साली बारामतीला गेलो होतो. आमचे 2 मित्र होते माझ्याबरोबर, एक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माझे भाऊ. काल त्यांचं निधन झालं, दत्तात्रय म्हणून. आम्ही 3 जण गेलो. तर आम्हाला त्यांनी अजितदादांनी स्वतःच्या गाडीत बसवून सगळ्या डेअरी फॉर्म दाखवल्या, त्यांची शेती दाखवली, त्यांची डेअरी फॉर्म दाखवली. आमचा अतिशय योग्य पाहुणचार केला. दिदीशी आमचे वैयक्तिक घरचे संबंध आहेत सगळ्याचे. आम्ही एकतर नात्यातलेच आहेत, भावकीतलेच आहेत. आणि त्यांचा आत्ताही सगळ्याबरोबर कनेक्ट आहे. माझी परवाही मल्हार पाटलांच्या लग्नामध्ये भेट झाली. अर्धा पाऊण तास आम्ही चर्चाही केली. त्याच्या अगोदर माझ्या पुतणीच्या लग्नात पण दिदी सुनेत्रा त्या दिवसभर होत्या. आणि सगळ्याशी चांगला कनेक्ट आहे अतिशय. आता ही जी घटना घडली, दुःखद घटना घडली, आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री स्वीकारावं लागलेलं आहे. आणि त्या कणखरपणे आणि खंबीरपणे त्याला निश्चितच हे करतील. आणि त्यांच्या ज्या काही योजना होत्या त्यापैकी एक योजना शाळा प्रवेशोत्सव ही महाराष्ट्र शासनाने सुद्धा ती योजना अंगीकारली. आणि महाराष्ट्रभर त्याचा जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू होतात त्यावेळेस त्यांचं ते अंगीकारलेलं आहे. त्यांच्या काही योजना खूप चांगल्या आहेत. बारामतीमध्ये एन्व्हायरमेंट फोरमच्या निमित्ताने त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. असं तेरसाठी किंवा धाराशिवसाठी त्यांनी काही केलेलं आठवतो? नाही, त्यांच्या योजना आहेत. अजितदादांनी एखादा शब्द दिलाय? अजितदादांनी आमच्या तेर विकासासाठी बरेच शब्द दिले आहेत. आता तेरचं मंदिराचं काम आहे, हो, त्यांच्यासाठी त्यांनी नेहमीच आपल्याला पाठपुरावा केलेला आहे. अर्थ खात्याच्या माध्यमातून आमच्या संत गुरुबागाच्या मंदिराचा विकास आहे. अजून ज्या काही गोष्टी लागतात पर्यटन विकासाच्या, त्या बाबतीत दादा नेहमीच सकारात्मक राहिले. तेरसाठी आहे, तुळजाभवानी मंदिरासाठी आहे. आणि राणादादांशी त्यांचे डायरेक्ट संबंध होते. पद्मसिंह पाटील साहेबांशी संबंध होते. ते ज्युनियर होते, त्यांना पण
या त्यांचा दुःखाच्या हे आहे. प्रसंगात पाटील कुटुंब आधार देताना दिसलं कुठेतरी त्यांना. हो, निश्चित, निश्चित आहे. समर्थ आधार दिला माहेरचा. डॉक्टर साहेब आता सध्या आजारी आहेत. डॉक्टर साहेब जास्त हिंडता येत नाही. पण राणादादांनी पूर्ण त्यांच्या पहिल्या त्यांना कळाल्यापासून त्यांनी आत्तापर्यंत ते आहेत. आणि दादा इलेक्शनच्या प्रचारात सुद्धा नाहीत. आज दादा इथं आलेत, पण संध्याकाळी परत जाणार आहेत अजून. म्हणजे ते अजून त्या ह्याच्यातच आहेत. याच उपमुख्यमंत्री शपथविधीवरून अनेक मतमतांतरी झाली. काही लोकांची मतं वेगळी आहेत, काही लोकांचं म्हणणं की योग्य केलं, काही लोकांचं म्हणणं अयोग्य केलं. कसं पाहता याच्याकडे आपण? आम्ही सकारात्मक पाहतो. हे असं वेगवेगळे मतप्रवाह जरी असले तरी ही काळाची गरज होती आणि हे करणं आवश्यक होतं. महाराष्ट्रासाठी, पक्षासाठी आणि ह्यासाठी सगळ्यासाठी त्यांना हे निर्णय घेणं भाग होतं. हा निर्णय काय त्यांनी ह्यांनी घेतला नाही. अत्यंत कठोर मानानेच घ्यावा लागलेला आहे. पण त्यांनी त्या समर्थपणे पार पाडतील. हा निर्णय घेणं आवश्यकच होतं.